आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. महाराष्ट्रातील विधानसभेचा बिगुल वाजलेला आहे. या निवडणुकीत परिणाम करणाऱ्या अनेक घटकांना आता उत्साह आलेला आहे किंवा त्यांनी आपले पत्ते उघडायला सुरुवात केलेली आहेत. कोणाला कोणावर तरी राग काढायचा आहे, कोणाला कोणाला तरी मदत करायची आहे. यामुळं आता अनेक घटक सक्रिय झालेले आहेत. या निवडणुकीत हे घटक मोठ्या प्रमाणात परिणाम करणारे आहेत. त्यामुळे या घटकांना अतिशय महत्त्व आहे. या निवडणुकीत सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे मनोज जरांगे पाटील. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 2 वर्षात ज्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपलं नाव पोचवलं, मराठा समाजाला एक सक्षम नेतृत्व मिळाल्याचा आनंद या समाजाला झाला आणि समाज पूर्णपणे या जरांगे पाटील यांच्या पाठीशी असल्याचं आपण अनेक आंदोलनात बघितलेलं आहे. दसरा मेळाव्याला सुद्धा मोठी गर्दी झाली. यावरून जरांगे पाटील हे फॅक्टर आता विधानसभा निवडणुकीत अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी हे दाखवून दिलेलं आहे. जे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सहानुभूतीची हवा, याबरोबरच जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाची हवा सुद्धा लोकसभेला महायुतीला दणका देणारी ठरली. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत जरांगे पाटील काय करणार हे अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. 20 तारखेला त्यांचा निर्णय होईल. उभा राहून पाडायचं की बाहेर राहून पाडायचं, कुणाला मदत करायची या संदर्भातला निर्णय जरांगे पाटील घेतील. या निवडणुकीत मराठा म्हणून मैदानात उतरण्यासाठी त्यांनी आवाहन केलं होतं. त्यानुसार 800 पेक्षा अधिक अर्ज, म्हणजे 288 मतदारसंघात 800 पेक्षा अधिक अर्ज त्यांच्याकडे आलेले आहेत. त्यांच्या मुलाखती सुरू झालेल्या आहेत. 20 तारखेला हे जरांगे पाटील या सर्वांशी चर्चा करणार आहेत आणि तेव्हाच निर्णय होणार आहे की मैदानात थेट उतरायचं की बाजूला राहून आवाहन करून कुणाला तरी पाडायचं. आता कुणाला पाडायचा हा निर्णय उद्या जाहीर होईल. पण आतापर्यंत एकूण त्यांची वाटचाल पाहता त्यांचा राग हा भाजपवर दिसतो. विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांचा राग दिसतो. लोकसभा निवडणुकीत हा राग त्यांनी व्यक्त केलेला आहे. आता विधानसभा निवडणुकीत ते काय करणार याला अतिशय महत्त्व आहे. एकूणच त्यांची वाटचाल बघता 800 इच्छुक जरी त्यांच्याकडे आले असले तरी 288 मतदारसंघात ते उमेदवार उभे करतील असं वाटत नाही. पण काही ठिकाणी ते उमेदवार उभं करतील. जिथं सक्षम उमेदवार मिळेल तिथं उमेदवारी देतील. पण हे मतदारसंघ फार कमी असतील. अधिकाधिक मतदारसंघात ते स्वातंत्र्य देतील कोणाला तरी पाडण्यासंदर्भात. कोणाला पाडायचं हा निर्णय जवळजवळ झालेला आहे. अधिकृत घोषणा उद्या होईल. पण जरांगे पाटील यांच्या या निर्णयामुळं महायुतीच्या पोटात मात्र गोळा आलेला आहे. एकीकडे लाडकी बहीण असू दे किंवा अनेक लोकप्रिय योजनांच्या जोरावर महायुतीनं गेल्या महिनाभरात चांगलं वातावरण निर्माण केलेलं आहे. पण दुसरीकडं धनगर समाज असू दे, मराठा समाज असू दे किंवा अनेक समाज नाराज आहे. ही नाराजी कशी दूर करायची हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न महायुतीच्या नेत्यांना पडलेला आहे. त्यातच आता जरांगे पाटील यांचं आंदोलन, यांचा निर्णय अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. 20 तारखेला अंतरवाली सराटी इथं जरांगे पाटलांनी मेळावा बोलवला आहे. या मेळाव्यात त्यांचा अतिशय महत्त्वाचा निर्णय होईल. ते आपल्या सोबत यावेत यासाठी अनेक नेत्यांनी भेट घेतली. माजी खासदार संभाजीराजे असू दे, प्रकाश आंबेडकर असू दे किंवा अन्य काहींनी त्यांची भेट घेतली. तिसऱ्या आघाडीसोबत ते यावेत यासाठी हे प्रयत्न सुरू होते. पण या परिवर्तन महाशक्ती आघाडीत जायला त्यांनी नकार दिलेला आहे. त्यामुळं वंचित आघाडीबरोबर ते जाणार का याचाही निर्णय होण्याची शक्यता नाही. पण जे करतील ते स्वतंत्रपणे जरांगे पाटील करतील. उमेदवार उभे करतील. पण ते 288 मतदारसंघाऐवजी काही मतदारसंघात उमेदवार उभे करतील. पण काही ठिकाणी त्यांचा थेट आदेश असेल, सूचना असेल की यांना पाडा, यांचा इन्काउंटर करा, यांचा गेम करा, राजकीय गेम.
त्यामुळे आता नेमका कुणाचा गेम करायचा, उमेदवार ठरवून गेम करायचा की एखाद्या पक्षाचा गेम करायचा की महायुतीचा गेम करायचा, याचा निर्णय उद्या अंतरवाली सराटी येथे होणार आहे. तो उद्याच निर्णय होईल का? उद्या त्या संदर्भात अतिशय महत्वाची बैठक आहे. त्यामुळे घोषणा या 2-3 दिवसात, म्हणजे उमेदवारी अर्ज 22 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहेत. त्याच्या पूर्वी जरांगे पाटील हे आपला निरोप पोचवतील. यामुळे आता मराठा समाज कोणावर राग काढणार? ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही त्यांची मागणी आहे. याला ओबीसी समाजाचाही विरोध आहे. त्यामुळे ओबीसीना दुखवायचं, मराठा समाजाला दुखवायचं, धनगर समाजाला दुखवायचं असा प्रश्न महायुतीला पडलाय, तसा महाविकास आघाडीला पण पडलेला आहे. पण सध्या तरी सत्तेवर महायुती आहे. त्यामुळे जे सत्तेवर आहेत त्यांना भीती अधिक आहे. यामुळं जरांगे पाटील यांच्या उद्याच्या निर्णयाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. विशेषतः महायुतीचं लक्ष लागलेलं आहे. कारण कुणाचा गेम करायचा याचा आदेश उद्या अंतरवाली सराटी येथून बाहेर पडणार आहे. आणि हा आदेश जर बाहेर पडला तर महायुतीच्या अनेक नेत्यांच्या, उमेदवारांच्या पोटात गोळा आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे थेट आदेश बाहेर पडणार की तुम्हाला जे काय करायचं आहे ते करा, असा सूचक इशारा जरांगे पाटील देणार, हे उद्या ठरणार आहे. पण आता तरी जरांगे पाटील हा फॅक्टर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत अतिशय महत्वाचा ठरणार आहे. तिसऱ्या आघाडीसोबत राहणार, स्वतः उमेदवार उभे करणार असेल तर 288 मतदारसंघात उभे करणार का? महाविकास आघाडीला पाठिंबा देणार का? काही ठिकाणी महायुती संदर्भात महत्वाचा निर्णय घेणार का? असे अनेक प्रश्न आज जरी उपस्थित असले तरी त्याचे सगळे उत्तर हे उद्या, म्हणजे रविवारी किंवा 2-3 दिवसात मिळणार आहेत. त्यानंतरच महाराष्ट्राच्या राजकारणाला किंवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेगळं वळण निश्चितपणे लागणार आहे. हे वळण नेमकं कसं लागणार याचा निर्णय जरांगे पाटील जाहीर करतील. यामुळे त्यांच्या या मोठ्या निर्णयाकडे आता राजकीय लक्ष लागलेलं आहे. त्यांचा आदेश काय असणार, गेम कुणाचा होणार, या संदर्भात वेळोवेळी अधिक माहिती हवी असेल तर महाधुरळा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक. आई येस ब ब बदक क क कणीदार, ख ख खमंग, ग ग गोकुळ तू हा. अगदी घरच्यासारखं. कणीदार, खमंग म्हणजेच गोकुळ तूप.